अर्जुनीय केलास हिंदू उत्सव साजरा, शिवराया तुझ मानाचा मुजरा, तुझ मानाचा मुजरा. श्री सुभाष गायकर कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत. आपण या मंचावरती आपलं हार्दिक असं स्वागत आहे. आणि तसेच आज त्यांच्या संघाला देखील व्हाईस ऑफ निंबवली मनोज कार्वे सरांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत आणि या स्पर्धेसाठी देखील त्यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. काही जबरदस्त मॅच आपल्याला मागील मॅच आपण पाहिली तर अगदी प्रदीपनं मात्र या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक झळकावलं आणि हे अर्धशतक सातत्यानं नक्कीच पुढील वर्षामध्ये देखील आणि या आजच्या दिवसामध्ये देखील किंवा या 4 दिवसात देखील आपल्याला ऐकायला भेटेल. चला सलामीची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये दाखल करायची आहे कारण की पंच त्या ठिकाणी या इशारा करतायत. क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजलेलं आहे परंतु फलंदाज मात्र त्या ठिकाणी तयार नाहीयेत. दोन्ही संघांना आपण हार्दिक शुभेच्छा देऊया कारण की दोन्ही संघांचा परफॉर्मन्स जर आपण पाहिला तर जबरदस्त परफॉर्मन्स आहे. एका संघाचा आपण विचार केला तर ओमसाई मांजर्ली संघ ज्यांनी नुकताच जरीमरी चषकामध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. यशवंत, समीर, श्रीराम, गावदेवी उंबारणी संघाचे कर्णधार आणि गावदेवी आणि संघाचे कर्णधाराने आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. यापुढील होणारी मॅच ची मात्र आपल्याला पाहायला भेटेल. जय हनुमान मानविलीपाडा आणि आई एकविरा आपटी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी सज्ज राहायचं आहे. काय जबरदस्त खेळ आहे मित्रांनो. अगदी क्षणाला रंग बदलणारा हा खेळ आपल्याला ह्याच ढोळा पाहायला भेटला. अगदी 71 धावांचं भलं मोठं लक्ष होतं परंतु म्हणतात ना की किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है आणि त्याच मात्र मैदानाच्या आतमध्ये घडलं. गावदेवी उंबरणी संघाच्या वतीनं 2 झेल ज्या मात्र खूप महत्वाच्या असतात त्या झेल इथं मात्र सुटल्या आणि सामना मात्र गावदेवी उंबरणी संघाने जिंकला. गावदेवी उंबरणी संघ आता मात्र द्वितीय फेरीमध्ये पोहोचलेला आहे. गेम ऑन. दोन्ही संघांना आपण देऊया हार्दिक शुभेच्छा. इथे पहिल्याच बॉलने आगाज झालेला आहे. युद्धाला सुरुवात झालेली आहे. ठोकलाय दणदणीत खणखणीत षटकार. थँक्यू सो मच. तर पद्माकर सांबरे सरांकडून विकेट हॅट्रिक साठी तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. चाहत्यांची मन इथे मात्र नक्कीच जिंकावे लागेल. प्रेक्षक आरडाओरडा करत असतात त्यांचं लक्ष मात्र तुमच्याकडे असतं. तुम्ही मात्र नर्वस होता कामा नाहीये आणि प्रेक्षकांची मन इथे मात्र नक्की जिंकावे लागेल. या स्पर्धेमध्ये कालभैरव अंताडे संघाने देखील 3रा दिवस मागील वर्षामध्ये गाजवला होता. तोच अंताडे संघ या ठिकाणी भेटतोय ओमसाई मांजर्ली संघासमोर. पहिल्याच बॉलवरती इथे खणाघाती प्रहार आपल्याला पाहायला भेटलाय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत परंतु पाहता पाहता तिथे मात्र अगदी लूज फिल्डिंग आपल्याला नक्कीच पाहायला भेटली. 2 धावा इथे आपल्याला नक्कीच पाहायला भेटल्या. धावसंख्येत भर होते. धावसंख्या पोचली आहे 8 या आकड्यावरती. अगदी जबरदस्त हे मैदान आपल्याला पाहायला भेटत आहे. 6वं वर्ष आपण अनुभवत आहोत एकता ट्रॉफी 2025. इथे मात्र आपण पाहू शकता थोडासा पुढे राहिलेला चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं चेंडू पर्यंत मात्र काही क्षेत्ररक्षक पोहोचू शकलेले परंतु एका टप्प्याने चेंडूला मात्र कलेक्ट केला. 1 धाव इथे मिळते. धावसंख्या पोचली आहे 9 या आकड्यावरती. पहिलं षटक सुरू आहे. पॉवर प्ले 1 इथे मात्र नक्कीच आपण पाहू शकताय. गोलंदाजी मार्गवरती छगन ज्याला आपण पाहू शकताय. दुसऱ्या बाजूला प्रदीप आणि त्याच्या सोबतीला फलंदाजी करण्यासाठी देवेंद्र ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि सध्या तरी आपण पाहिलं तर प्रदीप जो मात्र 8 धावांवरती बॅटिंग करतोय 9 धावांवरती बॅटिंग करतोय. देवेंद्र इथे मात्र चांगला फटका आपल्याला पाहायला भेटला. गॅप मोठी आहे. एका टप्प्याच्या सहाय्याने तिकडे क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील आणि चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट
देवेंद्र आपलं खातं ओपन करतोय. 2 धाव्यांनी धावसंख्या पोचली आहे धावपलकावरती 11 या आकड्यावरती. पद्मागर सर सांबरे यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. खोलवर टप्प्याचा बॉल तिकडे आपल्याला पाहायला भेटावा. हो डायरेक्ट हिट देखील केला होता. अगदी फॉलो थ्रो मध्ये त्या ठिकाणी चेंडूला अडवलं देखील होतं, परंतु डायरेक्ट हिट केला होता, परंतु यष्ट्यांचा वेध तिथे मात्र घेता आला नाहीये. किस्मत हमेशा बहादुरों का साथ देतीये. जरी मरी चषकामध्ये जरी रनरअप संघ ठरला असेल ओमसाई मांजरली संघ, परंतु ह्या मॅच मध्ये मात्र पुन्हा एकदा त्याच लयमध्ये येईल. परंतु त्यांच्याच अगेन्स्ट जर आपण पाहिला तर काल भैरव अंताडे संघाला देखील त्यांच्या नावाची छाप सोडायची आहे. इथे मात्र ऑन साइडला हा पंपूल करायचा होता. चेंडूवर बॅटचा तिकडे संपर्क. वैदिश लॉंगॉलला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फेकी देखील झाली आहे, परंतु पाहू शकता या खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं त्या ठिकाणी. आणि पाहता पाहता इथे धावा बहाल केल्या जात आहेत. 3 धावा इथे मात्र नक्कीच मिळत आहेत. जिथे 1 धाव तिथे मात्र 3 धावा मिळत आहेत. यूं ही नहीं मिलती है राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है, बोला चिड़िया से कैसे बना तेरा आशियाना, बोली चिड़िया भरनी पडती है उडान बार बार, तिनका उठाना पडता है. 1 धाव इथे मात्र शॉट आपल्याला पाहायला भेटली. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 14 या आकड्यावरती. पहिलं षटक जर आपण पाहिलं तर चांगलं षटक या ठिकाणी राहिलेलं आहे. प्रथम फलंदाजी करत असताना ओमसाई मांजरली संघाला. मनोज कारवे सरांकडून देखील मांजरली संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि या स्पर्धेला देखील त्यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. स्पेशली सुभाष घाईकर यांना हार्दिक शुभेच्छा आणि शुभेच्छा अनुस्वरूप या ठिकाणी खेळ देखील होत आहे. पहिले षटक इथे समाप्त. पहिले षटक समाप्त झालेलं आहे. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहिलं तर 14 धावा बिनबाद जिंदाबाद अशी स्थिती निर्माण या ठिकाणी आपण पाहू शकता. आता P2चं हे दुसरं षटक आपल्याला पाहायला भेटेल. या षटकामध्ये काहीशा कमी धावा इथे मात्र देणं फार गरजेचं आहे, कारण की छगननं मात्र इथे मात्र पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचांनी जो मात्र इथे रिव्ह्यू घेतलेला आहे या ठिकाणी मात्र इथे नक्कीच पाहिलं जाईल. 10 क्रिकच्या वतीनं खोट्याचं खरं खऱ्याचं खोटं केलं जातं ही वाहिनी आपण पाहू शकता. शॉर्ट रन साठी हा पंचांच्या वतीनं रिव्ह्यू घेतलेला आहे आणि पंचांचा डिसिजन जो मात्र काही क्लिअर आपल्याला दिसला नाही, त्या अनुषंगानं तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. तर नक्की सॉफ्ट सिग्नल जो असेल तो मात्र या ठिकाणी आपण ग्राह्य धरूया. पंचांचा जो निर्णय असेल तो मात्र इथे ग्राह्य धरला जाईल. एक शॉर्ट रन आहे. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्गवरती विवेक. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. चेंडू चाललाय त्या ठिकाणी डीप मध्ये. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आहे. 1 धाव कंप्लीट आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातकी ठरला त्या ठिकाणी. चुकीचा अनुमान त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटलाय आणि पहिला गडी या ठिकाणी बाद होत असताना फलंदाज बॅक टू द डगआउट.
तुला ओमसाई मांजरली संघानं चांगल्या धावा पहिल्या षटकामध्ये जमवलेल्या आहेत, परंतु P2चं हे दुसरं षटक कसं असेल हे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. विवेक आणि इथे कल्पेशच्या विकेटसाठी पद्माकर सर सांबरे यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि इथे आपण पाहू शकता या जबरदस्त इथे मात्र झेल पकडली आणि फलंदाज कल्पेशचा खेळ इथे समाप्त. आणि इथे विवेकनं देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज पटकावलेलं आहे. क्या बात आहे. कल्पेशचा विकेट जर घेतला तर नक्कीच 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय जीतू. आणि इथे मात्र आपण बॉल पाहू शकताय. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचेल. येस, इट इज अ वाईड. धावसंख्येत थोडासा भर केला जाईल. धावसंख्या पोहोचली आहे 16 या आकड्यावरती. नरेश गायकवाड पुन्हा एकदा आमच्या समोर जोडलेलं आपलं देखील वेलकम, हार्दिक असं स्वागत आहे. खरा बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटलाय, परंतु पहा पंचांचा इशारा त्या ठिकाणी नक्कीच येतोय. नो बॉलचा. उघडा डोळे बघा नीट, हा असेल फ्री हिट. नो +1 अशा 2 धावा आपल्याला पाहायला भेटल्या. आणि उघडा डोळे बघा नीट, हा असेल फ्री हिट. अठरा धावा धावफलकावरती आहेत. ओ जबरदस्त बॉल, अगदी शरीराचा वेध घेणारा त्या ठिकाणी बॉल आपल्याला पाहायला भेटला. दुसऱ्या बाजूला डायरेक्ट हिट देखील केला होता, परंतु चित्याच्या चपळाईनं हरण्याच्या वेगानं इथे धावा मात्र कंप्लीट. एक धाव इथे मात्र जबरदस्त वेगानं कंप्लीट केली. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर तब्बल 14 धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतर या दुसऱ्या षटकामध्ये धावांसाठी संघर्ष, धावांसाठी धावपळ आपल्याला पाहायला भेटली. ओमसाई मांजरली संघाच्या वतीनं गोलंदाज विवेक ज्यानं मात्र चांगली गोलंदाजी या ठिकाणी केली आहे. कमबॅक या ठिकाणी झालेला आहे. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, मगर हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. आणि ते प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. खोलवर टप्प्याचा बॉल त्या ठिकाणी खोदून मारला आणि चेंडू फेकून दिला सीमा पार. दर्जेदार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचली. धावफलकावरती धावा 25 धावा आपल्याला पाहायला भेटत आहेत. इथे मात्र आपण पाहू शकता या आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. या चेंडू डीप मध्ये सरकतोय त्या ठिकाणी. फेकी देखील चांगली होती, परंतु तितकीच बेहतर रनिंग बिटवीन द विकेट. आता मात्र इथे लाईफ लाईनचा उपयोग करतायत. आपण म्हणतात ना की क्रिकेटमध्ये एकेरी दुहेरी धावा ज्या मात्र लाईफ लाईन असतात. पहिल्या षटकामध्ये हाणागादी प्रहार जरूर झाले, परंतु त्यानंतर या षटकामध्ये एकेरी दुहेरी धावांवरती भर देत आपल्या संघासाठी चांगल्या धावा इथे मात्र आपल्याला जमवताना 27 धावा. खोलवर टप्प्याचा बॉल त्या ठिकाणी अगदी जबरदस्त बॉल होता त्या ठिकाणी केला होता, परंतु एकच धाव या ठिकाणी मिळते. धावसंख्या पोहोचते या धावफलकावरती 28. धावा धावफलकावरती.
आता पुन्हा एकदा आपल्या लयमध्ये ओमसाई मांजिर्ले संघाने कमबॅक केलेला आहे. ही मॅच जबरदस्त होईल, प्रेक्षकांना अगदी परभणी देण्यासारखी मॅच होईल. ओमसाई मांजर्ले संघ जितक्या धावा इथे मात्र बनवतील त्या धावांचा पाठलाग देखील केला जाईल कालभैरव वंताडे संघाच्या वतीनं. अफाट अशा मैदानी तू येशील वेळोवेळी, डाव तुझा येताच गमावशील आपली खेळी, गाळ करी मग गोलंदाज संकट चेंडू फेकी, भवताली तव झेल घेवाया जो तो पात टाकी. 2 षटकांचा खेळ जो मात्र इथे समाप्त झालेला आहे. तिसऱ्या षटकाकडे आपण मार्गस्थ होत आहोत. जय हनुमान मालिवलीपाडा आणि आई एकवीर आपटी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी सज्ज राहायचे नेक्स्ट मॅच साठी. हो, इथे मात्र काही जबरदस्त बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटला. गोलंदाज छगन ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं. पहिल्या षटकामध्ये थोडासा महागडा ठरला होता छगन, परंतु या ठिकाणी कमबॅक करावा लागेल. 14 धावा खर्च केल्या होत्या. इथे मात्र आपण पाहू शकता या लॉंग ऑनच्या दिशेने फटका पाहायला भेटला. उमेश फील्ड त्या ठिकाणी चेंडू मात्र 4 धावांसाठी चौकार. जय हनुमान मानविली पाडा आणि दुसऱ्या बाजूला एकवीरा आपटी झरी मरी चषक 20-25 मधील विजेता. याच देई याच डोळा रंगेल क्रिकेटचा हा सोहळा. इथे मात्र लॉंगॉनच्या दिशेनं चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला, 1च धाव मिळते. पहिलं षटक जरूर महागडं ठरलं होतं गोलंदाज छगनच्या वतीनं, परंतु या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. सध्या तरी आपण पाहिलं तर 5 धावा त्यानं मात्र खर्च केलेल्या आहेत. धावसंख्या पोहोचली आहे धावफलकावरती 32 धावा, धावफलकावर 33 धावा आहेत. यापुढील संघ जर तुम्ही मात्र या ठिकाणी वेळेवरती उपस्थित राहिला नाही तर नक्कीच आयोजकांच्या वतीनं तुम्हाला पॅनलाइज केले जाईल. ही इनिंग संपल्यानंतर आपण लगेचच या ठिकाणी आमच्या मुख्य व्यासपीठासमोर उपस्थित राहायचं आहे टॉस करण्यासाठी. छगन पुन्हा एकदा जबरदस्त बॉल त्या ठिकाणी अगदी बॅटचा फ्लो येण्याच्या अगोदरच चेंडू मात्र त्या ठिकाणी पसार झाला विकेट किपरच्या हातामध्ये. जबरदस्त बॉल इथे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला भेटलंय. धावसंख्या सध्या तरी स्थिरावलेली आपल्याला पाहायला भेटत आहेत. 33 धावा कमबॅक या ठिकाणी केलाय गोलंदाज छगन. इथे मात्र आडव्या बॅटनं चेंडू मात्र स्क्वेअरच्या दिशेने आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. 1च धाव त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या थोडीशी पुढे सरकत असताना धावफलकावरती 34 धावा आपण पाहू शकताय. आज स्पर्धेचा पहिला दिवस आपण पाहिला. पहिल्या दिवसामध्ये अगदी मान्यवर देखील उपस्थित होते. त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण उद्घाटन केलं आणि उद्घाटनपर सामना देखील धमधार आपल्याला पाहायला भेटलाय. गावदेवी उंभारणे संघ मात्र द्वितीय फेरीमध्ये पोहोचलेला आहे. इथे मात्र आपण पाहू शकता या बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क व्यवस्थितपणे करू दिलं नाही. या षटकामध्ये छगनचा हा दुसरा स्पेल जणू काही संजीवनी ठरलेला आहे. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला. धावसंख्या 2 गडी बाद, धावफलकावरती 35 धावा आणि दरम्यान आपण करूया ड्रिंक्स ब्रेक. 3 षटकाचा खेळ इथे समाप्त झालेला. ड्रिंक्स ब्रेक आपण नक्कीच मैदानाच्या आतमध्ये घेऊया कारण की पाण्याची खूप गरज आहे. सातत्यानं उन्हाळ्याचे दिवस आता मात्र चरमसीमेवरती आहेत. त्या अनुषंगाने खेळाडूंना पाण्याची फार गरज आहे. इथं जर आपण विचार केला तर धावसंख्या धावफलकावरती 35 धावा आहेत. धावसंख्या चांगल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आपल्याला पाहायला भेटल्या. दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा आल्या, परंतु त्यानंतर छगनचा हा दुसरा स्पेल संजीवनी ठरलेला आहे. परंतु येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता कुठेतरी चांगली कमबॅक गोलंदाजी इथे मात्र करावी लागेल. खाल भैरव अंताडे संघ ज्यानं या स्पर्धेमध्ये
मागील वर्षामध्ये तिसरा दिवस गाजवला होता. त्यांच्या समवेत खेळण्यासाठी बिग फाईट काटेकी टक्कर ओमसाई मांजरली संघ. आणि सध्या तरी आपण पाहिलं तर ओमसाई मांजरली संघाची स्थिती दमदार आहे, मजबूत स्थिती आपल्याला पाहायला भेटत आहे. या स्पर्धेचा आनंद घेणारे सर्व लाडके क्रीडा रसिक जे ऑनलाईन देखील जोडलेले असतील त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि या मैदानावरती आलेल्या सर्व प्रेक्षकांचं देखील हार्दिक स्वागत. आपण पाहत आहे एकता चषक 2025. ड्रिंक्स ब्रेक समाप्त झालेला आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ देखील समाप्त झालेला आहे. आता उरलेल्या या 12 चेंडूचा खेळ इथे मात्र नक्कीच पाहायला भेटेल. या 12 चेंडूमध्ये आता मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर कालभैरव अंताडे संघ हवी होईल की ओमसाई मांजरली संघाने जी निरंतरता ठेवलेली आहे ती निरंतरता इथे आपल्याला पाहायला भेटेल का. चांगली बॅटिंग आपल्याला देवेंद्रच्या वतीनं पाहायला भेटली. 4 धावांवरती बॅटिंग करतोय आणि त्याच्या सुट्टीला आपण पाहिलं तर जीतू जो मात्र आक्रमण करत आहे. 1 षटकार 1 चौकार अशा पद्धतीने 14-15 धावांवरती तो बॅटिंग करत आहे. आता 4थं षटक घेऊन येते गोलंदाजी मार्क वरती कुणालला इथे मात्र काहीसा चांगला प्रयत्न करावा लागेल. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहू शकता या जीतू. इथे फुल टॉस बॉल होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, झेल त्या ठिकाणी स्वीकारलाय. जबरदस्त झेल त्या ठिकाणी पकडलाय. यूं ही नहीं मिलती है राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है. बोला चिड़िया से कैसे बना तेरा आशियाना, बोली चिड़िया भरनी पड़ती है उड़ान बार बार, तिनका उठाना पड़ता है. फलंदाज या ठिकाणी बाद होत असताना नक्कीच आपल्याला पाल भेटलाय. आणि इथे आता मात्र मैदानाच्या आतमध्ये कालभैरव अंताडे संघाने केलाय कमबॅक. किस पाहायला भेटेल. याच देही याच डोळा रंगतोय एकता ट्रॉफी 2025 चा हा सोहळा. अगदी चित्तथरारक ही मॅच नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. न मैं गिरा मेरे उम्मीद के मीनारे गिरी, मुझको गिराने में कुछ लोग बार बार गिरे. पुन्हा एकदा बॉल आपल्याला जबरदस्त पाहायला भेटलाय. धाव भाची संधी देखील तिथे प्राप्त झाली होती, परंतु संधीचं सोडणं मात्र काही करता आलं नाहीये. दुसऱ्या एंडला देखील या ठिकाणी चांगली जुगलबंदी या ठिकाणी नक्कीच पाहायला भेटली क्षेत्ररक्षण आणि फलंदाजाच्या दरम्यान. परंतु 1 धाव इथे मात्र नक्कीच मिळते. धावसंख्या पोहोचली आहे धावफलकावरती 36 धावा. देवेंद्र जो मात्र आतापर्यंत आपण पाहिलं तर सलामीला आला होता. प्रदीपनं मात्र त्याची साथ सोडली आणि जीतून देखील साथ सोडलेली आहे. आणि आता मैदानाच्या आतमध्ये देवेंद्रला या डेट ओव्हर मध्ये काहीतरी चांगलं कार्य करावं लागेल. परंतु सध्या तरी आपण कुणालचा विचार केला तर 3 चेंडू मात्र त्याने हाताळलेले आहेत आणि फक्त 1च धाव जो मात्र खर्च करतोय. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, खाली पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से ही उड़ान होती है. जबरदस्त षटक कुणालच्या वतीनं आपण पाहू शकताय. इथे शरीराचा वेध घेणारा अपील केली गेली, कटाक्ष टाकलं गेलं, परंतु पंच या ठिकाणी आपण पाहिलं तर लाईन लेंथ हाईट फॅक्टर या सगळ्या गोष्टींची चर्चा नक्कीच त्यांच्या वतीनं पाहायला भेटली. चांगला या ठिकाणी निर्णय
सुदीप अमवणे सरांचा, त्यांच्या सोबतीला आकाश धुमाळ सर देखील आहेत. धावसंख्या 37 या आकड्यावरती. काही गोलंदाजी करतोय या कुणाल आपल्या संघासाठी. चौथं षटक जे मात्र या ठिकाणी संजीवनी निर्माण करत आहे. इथे मात्र फटका त्या ठिकाणी फसलाय, परंतु गोलंदाज चेंडूवरती आले होते. स्लिप पॉइंटला चेंडू मात्र टर्न झाला. एका टप्प्याच्या साहाय्याने चेंडूला मात्र कलेक्ट केलं गेलं. एक धाव मात्र इथेच आपल्याला पाहायला भेटली. धावसंख्या 38 धावा धावफलकावरती आहेत. काही जबरदस्त पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 14, तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर छगननं मात्र कमबॅक केलं. 7 धावा खर्च केल्या आणि त्याच्याच फाऊल खुणांवरती आता कुणाल इथे मात्र कमबॅक करत आहे. कभी बाजी इधर कभी बाजी उधर अशा प्रकारचं हे समीकरण आपल्याला पाहायला भेटलं आणि होणारच, कारण की नक्कीच मागेच उल्लेख केला होता की दोन्ही संघ देखील त्याच कॅलिबरीचे आहेत. तीच क्षमता, तीच कुवत. इथे मात्र खोलवर टप्प्याचा ड्राईव्ह आपल्याला पाहायला भेटलाय. चेंडू चाललाय त्या ठिकाणी डीप मध्ये सरकला. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पाहता पाहता इथे मात्र कंप्लीट झाली आणि तिसरी धाव इथे देखील आपण पाहू शकता या कंप्लीट झालेली आहे. किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है आणि हे आपल्याला नक्कीच पाहायला भेटलं या क्रीडांगणावरती. 4 षटकांचा खेळ पाहता पाहता इथे समाप्त झालेला आहे. धावसंख्या धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 3 गडी बाद झालेले आहेत. 41 धावा धावफलकावरती आणि काय षटक राहिलेले या ठिकाणी कुणालनं 6 धावा फक्त खर्च केलेल्या आहेत. पहिल्या 2 षटकांचा आपण विचार केला तर अगदी मॅच मात्र ओम साई मांजरली संघाच्या बाजूने होती, परंतु त्यानंतर दुसऱ्या 2 षटकामध्ये आपण विचार केला तर काल भैरव अंताडे संघाने बाजी मारली आहे. आता हे षटक फार निर्णायक असेल. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर कमीत कमी 20 धावा तरी जमवण्याचा ओम साई मांजरली संघ प्रयत्न करेल. शेवटचं हाणामारीचं षटक, 5वं षटक या ठिकाणी घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवरती विकासला इथे मात्र झकास कामगिरी करावी लागेल आणि ही झकास कामगिरी झाली तर कदाचित एक लो स्कोर घेऊन मैदानाच्या आतमध्ये काल भैरव अंताडे संघ मात्र उतरेल. परंतु दुसऱ्या बाजूला आपण विचार केला तर ओमसाई मांजरली संघाकडे देखील त्याच कॅलिबरीचे गोलंदाज आहेत. अगदी तरुण वयाचे खेळाडू, कमी वयाचे खेळाडू देखील असले तरी त्यांच्याकडे गोलंदाजी जबरदस्त आहे. समीर आणि श्रीराम यासारखे गोलंदाज त्या संघामध्ये आहेत. मॅच रफ अँड टफ नक्कीच होईल, परंतु या षटकामध्ये आपण पाहूया सध्या तरी स्थिती काय सांगते. गोलंदाजी मार्कवरती विकास. हो, जबरदस्त बॉल त्या ठिकाणी विकासचा आपल्याला पाहायला भेटलाय. पंचांकडे कटाक्ष टाकलं जात आहे, पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय, तो म्हणजे लेग बायचा एक धाव नक्कीच जोडली जाईल. क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रात संधी मिळेल तुला, हे तू मात्र हिरमुसू नकोस. क्रिकेट ही खूप सुंदर आहे, तू खचून जाऊ नकोस. वर्ष 6वं आपल्याला पाहायला भेटत आहे. एकता ट्रॉफी 20-25. पाहूया आपण याच डोला नवीन चॅम्पियन संघ कोणता असेल. हो, इथे मात्र आपण पाहू शकता या बॉल पंचांचा इशारा नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचेल. यस, इट इज अ वाईट. धावसंख्येत भर धावसंख्या पोहोचली आहे 43 या आकड्यावरती. सध्या तरी आपण प्रेडिक्शन असं करू शकतो की 10.0 ची सरासरी सुरू आहे, परंतु आपण जर मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर काल भैरव अंताडे संघानं या ठिकाणी कमबॅक केलेला आहे. इथे फटका चांगला आपल्याला पाहायला भेटतो, परंतु नो मॅच लँड मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचले तो हो झेल त्या ठिकाणी मात्र कॅरी करू शकले नाहीये. झेलचं महत्व जगाला देखील ठाऊक आहे, कारण की कपिल देव सरांचा तो झेल, सूर्यकुमार यादवचा तो झेल ऑफ द वर्ल्ड कप ठरला होता. आणि इथून जर आपण पाहिलं तर ह्या षटकामध्ये, हाणामारीच्या षटकामध्ये झेल सोडणं मात्र कधीही काल भैरव अंताडे संघाच्या प्रेक्षकांना मात्र आवडणार नाहीये, कारण की डेट ओव्हर आहे आणि या षटकामध्ये धावा जमवण्याचा नक्कीच प्रयत्न होईल ओमसाई मांजरली संघाच्या वतीनं. मोठा फटका खेळण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक दूरवर आहे, चेंडूवरती पोहोचतील का? पोहोचेपर्यंत, चेंडू फेकेपर्यंत 2 धावा इथे मात्र कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, यालाच क्रिकेट म्हणतात. जिथे मोठे फटक्याची गरज असते परंतु मोठे फटके येत नाही, तिथे एकेरी दुहेरी धावांवरती सामना जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्या धावफलकावरती 47 आपल्याला पाहायला भेटत आहेत आणि सध्या तरी स्थिती आपण जर पाहिली तर 10.0 ची स्थिती आहे. या स्थितीमध्ये देखील
ओमसाई मांजर्ली संघ मात्र काल भैरव अंताडे संघाला भारी पडू शकतोय, परंतु अंताडे संघ देखील कमी नाहीये. ते देखील एक घोडसईमध्ये फिरण्यासाठी आलेले नाहीयेत. उभ्याची एस त्या ठिकाणी लागली. चेंडू मात्र थर्ड मॅन रिझन मध्ये फंबलनेस पाहायला भेटली, परंतु एकच धाव इथे मात्र पाहायला भेटली आणि पाहता पाहता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातकी होईल आणि इथे मात्र फलंदाज बाद झालेला आहे रनआउटच्या स्वरूपामध्ये. धावांसाठी इथे मात्र नक्कीच धावबळ पाहायला भेटले आपल्याला ओमसाई मांजर्ली संघाच्या वतीनं. ज्याही धावा येतील त्या धावांचा इथे मात्र नक्कीच स्वागत केलं जाईल ओमसाई मांजर्ली संघाच्या वतीनं. आणि आता नवीन फलंदाज यशवंत जो मात्र आता मैदानाच्या आतमध्ये. आणि आपण पाहिलं असेल मित्रांनो, एक आश्चर्यचकित करणारी गोष्ट देखील आपल्याला पाहायला भेटली. जरी मरी या चषकामध्ये ज्याने जबरदस्त धावांचा पाऊस पाडणारा खेळाडू यशवंत, त्याला मात्र कुठेतरी अगदी मिडल ऑर्डर मध्ये ठेवलंय. उरलेले काही चेंडू इथे मात्र यशवंतच्या बॅट मधून 2 चेंडू मात्र शिल्लक असतील. धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती 48 धावा आहेत. यशवंत नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. स्ट्राईकला आपण पाहू शकता या भूषण, विकास ओवरव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता भूषणचा. इथे मात्र आपण पाहू शकताय पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. बिना पायल का घुंगरू बचतावा. धावसंख्येत भर होते, धावसंख्या पोहोचली आहे ती म्हणजे 49 या आकड्यावरती. यापुढे होणारी मॅच आपल्याला पाहायला भेटेल. हनुमान मानिवलीपाडा आणि आई एकवीरा आपटी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आमच्या मुख्य व्यासपीठासमोर येऊन उपस्थित राहायचं आहे टॉस करण्यासाठी. आणि जर तुम्ही उपस्थित राहिला नाहीत तर तुम्हाला आयोजकांच्या वतीनं पेनल्टी दिली जाईल. खोलवर टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला भेटला. दुसऱ्या बाजूला यशवंत या ठिकाणी पुढे आलाय आणि ते मात्र फलंदाज बाद. शेवटचा चेंडू इथे मात्र शिल्लक असेल मैदानाच्या आतमध्ये आणि यशवंत मात्र स्ट्राईक घेतलेली आहे. कारण की यशवंतला ठाऊक आहे नॉन स्ट्राईक हिंडला मी जर राहिलो तर कदाचित एखादा जो मोठा फटका माझ्या बॅट मधून संघासाठी अपेक्षित आहे तो मात्र येऊ शकणार नाहीये. नवीन फलंदाज ऋषी जो मात्र नॉन स्ट्राईक इनलाच असेल, कारण की स्ट्राईक वरती आपण पाहू शकता यशवंत, ज्यांनी जरीमरी चषकामध्ये यशवंत कामगिरी केली होती. आज या फटक्यानं मात्र किती धावा जमवेल हे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. विकासनं देखील जबरदस्त गोलंदाजी केली या षटकामध्ये, परंतु हा चेंडू फार महत्वाचा असेल. समोर आहे यशवंत. बॅटची एज त्या ठिकाणी बॅटची एज लागली आहे. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू सरकलाय. चेंडू मात्र चाललाय या 4 धावांसाठी चौकार आणि याच बरोबर पहिल्या इनिंगचा खेळ इथे मात्र समाप्त झालेला आहे. धावसंख्या आई एकवीरा आपटी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आमच्या व्यासपीठासमोर यायचं आहे टॉस करण्यासाठी. 54 धावांचं लक्ष्य ओमसाई मांजर्ली संघाने इथे मात्र ठेवलेलं आहे काल भैरव अंताडे संघाच्या अगेन्स्ट.
चषकाच्या वतीनं मनपूर्वक सरचे हार्दिक स्वागत. आणि दरम्यान विद्यमान सामना आपण पाहतोय ओमसाई मांजरली त्यांच्या अगेन्स्ट कालभैरव अंताडे. आणि प्रथमतः इथे मात्र मांजरली संघाने धावसंख्या धावफलकावरती उभारली ती म्हणजेच 53 आणि आता मात्र 54 धाबांचा पाठलाग करावा लागेल पदाच्या आतमध्ये कालभैरव अंताडे या संघाला. मधाच्या आतमध्ये आपण पाहतोय ओमसाई मांजरले आणि मांजरले संघाचे आमचे सुभाष दादा गायकर देखील इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय. कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष आणि ते देखील आज इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्यांना देखील देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मॅच देखील तितकीच महत्वाची. चौकार आणि षटकाराच्या हॅट्रिक साठी पद्माकरची सर सामरे साहेबांच्या वतीनं चौकार आणि षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल ते म्हणजेच काळभैरव अंताडे या संघाला. आणि जशी हॅट्रिक होईल तसे कॅश प्राइज आपण जमा करा. खरं तर माझा वैयक्तिक मुद्दा असतो कॅश प्राइज जेव्हा जेव्हा धनेश लावतो त्यावेळेस. आणि मोठ्या स्पर्धेमध्ये आम्ही कॅश प्राइज असे लावत पण नाही खेळाडूंवरती अनाउन्स देखील करत नाही. आपण पाहतो मोठमोठ्या स्पर्धा तिथे स्ट्रिक्ट वॉर्निंग असते आयोजकांची देखील परंतु काही हरकत नाही. ऑफस्टिकच्या बाहेर पद्माकरजी सर समोर साहेबांच्या वतीनं चौकार षटकारांसाठी इथे मात्र नक्कीच कॅश प्राइज जरूर लावण्यात आलाय. आणि पाहावं लागेल इथे मात्र चौकार षटकारांची हॅट्रिक होईल का. परंतु पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने हाताला स्टेपआउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. पुढे चेंडू होतोय डॉट. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. 2 डॉट चेंडू आता मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला खेळ इथून मात्र करावा लागेल. समीरला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती आणि सलामीची जोडी आदेश आणि छगन. पंचांचा वाईटचा इशारा. वाईट चेंडू फेकला जातो. आणि इथे मात्र हा वाईट चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जातो आणि त्या अनुषंगाने कॅश प्राइज जमा झालेला. धन्यवाद पद्माकरजी सर. आणि इथे मात्र पाहावं लागेल मधाच्या आतमध्ये काय घडले काय बिघडले. तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलं कल्पेश डीजे. थँक्यू. थोडासा आराम करा आपण देखील उष्णता दाट आहे. आपण नंतर डीजेला आपल्याला संधी देऊयात कारण की मशीन देखील आता गरम झाले असते कारण की एवढी उष्णता. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला संधी दिली जाईल. क्या बात आहे. कमालीची गोलंदाजी. यष्ट्यांच्या पाठीमागे मास्टर माइंड सुभाष गायकर यांना आपण पाहतोय. हा डॉट चेंडू. इथे मात्र चांगली कामगिरी. हो इथे मात्र मिस्टामिक स्ट्रोक आहे परंतु क्षेत्ररक्षक बलुंद्रातील दर्शक चेंडू फरार होतोय. लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या बाहेर 1 बाउंड सोड द लाईन सीमारेषा पार. दणदणीत कणकणीत चौकार. चेंडू फरार होतोय सीमारेषा पार. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. थँक्यू डीजे. पुढील मॅच साठी विनंती असेल. मानिवली संघ सज्ज आहे. मानिवली पाडा संघ सज्ज आहे तर आई एकविरा आपटी संघ हा शेवटचा ऑफिशियल कॉल असेल. जर हा सामना संपायच्या आधी जर आपण सज्ज नसाल आणि 1 ओव्हरच्या नक्कीच आधी आपला संघ या ठिकाणी मात्र गरजेचं असेल. 1 षटक संपलेला. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीच्या आधी आपला संघनायक टॉस साठी असणं गरजेचं असेल अथवा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. या गोष्टीची देखील आपण नोंद घ्या कारण की इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी आपला संघनायक असणं गरजेचं परंतु तशी कामगिरी पाहायला मिळाली नाहीये. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 11 धावा
11 धावा धावफलकावरती आणि या गोलंदाजी ट्रॅक वरती सेकंड स्पेल मध्ये प्रशांतला आपण पाहतोय. अतिशय मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थानं आपण बघा तर आता मात्र क्रिकेटला सुगीचे दिवस देखील आलेत. अनेक मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहत असतो, तारे सितारे चमकतात आणि टेनिस क्रिकेटमध्ये ISPL सारखी जेव्हापासून मोठी स्पर्धा आली तेव्हापासून ग्रामीण विभागातील खेळाडूंना देखील तिथे मान सन्मान आता मात्र भेटायला सुरुवात झाली. आणि इथे मात्र चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. हो, इथे मात्र आडवा बाटने ऑन साइडला आणखी एक देखना स्ट्रोक पाहायला मिळतो. बॅकवर्ड स्क्वेअरला एक बॉन्ड लाईनच्या दिशेनं धमाकेदार चौकार. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं आणि तत्पूर्वी धाव फलकावरती जोडल्या जातील. हो, इथे मात्र पुन्हा मिस फिल्डिंग झाली होती परंतु बॅकअप चांगला पाहायला मिळाला आणि या तब्बल 3 धावा धाव फलकावरती जोडल्या जातील आणि या 3 धावांच्या मधील धावसंख्या धाव फलकावरती 32 32 धावा 32 धावा धाव फलकावरती. जिंकण्याचं समीकरण 54 धावांचा अजूनही 22 धावा बनवायच्या जिंकण्यासाठी. 22 धावा आणि चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 17 चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता असेल. हो, इथे मात्र गॅप शॉट सिलेक्शन आणि तत्पूर्वी सिंगल होती आणि इथे मात्र चुकी घडले परंतु आज चौकार येतोय दमदार. चार चौकार छगनच्या बॅट बनवल्यात. कमालीचे फटकेबाजी आणि जमेची बाजू म्हटली तर अजूनही एकही विकेट गेला नाहीये. 36 धावा धाव फलकावरती. गोलंदाज समीर पुनशा या ठिकाणी मात्र नक्कीच हलक्या हाताने खेळून काढलाय. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक पुनशा मिस फिल्डिंग पाहायला मिळाली आणि तत्पूर्वी या 2 धावा धाव फलकावरती जोडल्या जात आहेत. दोन धावेच्या मधीन धावसंख्या धावफलकावर 38 38 धावा. मानिवली पाडा संघाने टॉस जिंकला, प्रथमतः स्वीकारला क्षेत्ररक्षण. पुढील मॅच साठी त्यांना देखील देऊया शुभेच्छा. हो, पुणेशा गॅप शॉट सिलेक्शन, क्या बात आहे. शॉट पॉइंटला क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या मधून चेंडू फरार होतोय. बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखी एक धमाकेदार चौकार आणि तब्बल 5 चेंडू वरती नक्कीच या ठिकाणी मात्र चांगली कामगिरी करत असताना मधाशाल छगनला आपण पाहतोय. 5 चौकार त्याच्या बॅटमधून आले आहेत. येस डीजे. हो, फटका दमदार अलॉंग दी कार्पेट चेंडूला खेळून काढलाय. वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक. एकच धाव दरम्यान घेतली झाल्याने एका धावेच्या मध्ये धावसंख्या धाव 43 धावा. आता मात्र 11 धावा अंशी अजूनही आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. हो, स्विंग यांना मिस डॉट बॉल आणि अशा पद्धतीने 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 43 आणि आता मात्र जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 11 धावेंची आवश्यकता. 11 धावा 12 चेंडू. यस डीजे.
फुलटॉस चेंडू आणि त्याच्यावरती हा दमदार फटका पाहावा, षटकार, कमालीचा स्ट्रोक, हा षटकार येतोय. संपादित केलाय. अर्थातच अंताडे या संघाने, अंताडे संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक, टफ लक, हार्ड लक सुभाष गायकर अँड ऑल टीम.